नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एका अशा महाशयाबद्दल बोलणार आहोत जो स्वतःला शेतकरी पुत्र म्हणतो आणि सर्वात जास्त शेतकऱ्यांनाच लुटतो। मी नाव घेण्याआधी तुम्हाला तर समजलंच असेल मी कोणाबद्दल बोलणार आहे। मी नाव नाही घेणार, पण तुम्हाला समजून गेलं असेल। आता सर्वात पहिले हा व्हिडिओ बघल्याच्या नंतर तुम्हाला समजलं असेल की यांना डोकं तर आहेच नाही, कारण सामान्य माणसाचं आपलं जिथं डोकं असते तिथे यांचं नरड आहे। तिथे साफ दिसत आहे की पोलीसवाल्यांनी यांचं डोकं दाबलेलं आहे, ना की नरड। पण सगळ्या सोशल मीडियावर बोंबाबोंब केले की माझं नरड दाबलं रे, मला गाडीत ओढलं रे। पोलीसवाल्यांनी यांनी न ऐकता यांनी पोलीसवाल्याचं ऐकणं गेले होते, पोलीसवाल्यांना कोऑर्डिनेट करणं गेले होते, तर यांना बळजबरीने पोलिसांनी गाडीत दाबलं। का दाबलं? कारण यांनी रोडनी चलत जाऊ लागले। यांचा इन्फ्लुएन्स महाराष्ट्रात खूप मोठा आहे। शेतकरी, लहान मुलं, मोठे माणसं, जे लहान मुलं म्हणजे 18 ते 25 वर्षाचे, राईट, हे जे लेकरं असतात ना, जे नवीन नवीन यांचं रक्त उसळते, रविराज दादा जिंदाबाद, हे वाले लोक असतात ना, हे लोक तिथं गर्दी करू शकतात। आणि भारतामध्ये सध्या काय चालू होतं त्या टाइमला हे तुम्हालाही माहिती आहे, मला नवीन सांगायची गरज नव्हती। प्रशासनावर, पोलीसवाल्यांवर खूप जास्त वरतून दबाव होता, जे हे पूर्णच्या पूर्ण एकदम आटोक्यात आणण्यासाठी। तर पोलीसवाल्यांनी यांना पहिले तर रिक्वेस्ट केली की तुम्ही चला आमच्यासोबत, असं तुम्ही नाही करू शकत, पण हे ऐकणं गेले होते। पोलीसवाल्यांनी यांना बळजबरी दाबलं, बळजबरी दाबून डोक्याला दाबलं, नरड नाही दाबलं। सामान्य माणसाचं नरड इथं असते, बहुतेक रविराज साबळे दादांचं डोकं इथे आहे, नरड इथे आहे, त्यांना डोकं तर आहेच नाही। मग डोकं काय खाली इथं वगैरे आहे काही मला नाही माहिती, राईट। तर या पद्धतीचं यांनी इथं ऍक्ट केला आणि इथं सिंपती घेतली लोकांची की मला माझं नरड दाबलं, मला बळजबरी केली, प्रशासनाने बळजबरी केली, पोलीसवाल्यांनी बळजबरी केली। आणि हे असे गेम खूप सारे खेळत आलेले आहेत। सोशल मीडिया यांचं पहिलेपासून आतापर्यंत जर तुम्ही बघितलं तर असे गेम यांनी खूप सारे खेळलेले आहेत, जेणेकरून यांनी लोकांची सिंपती घेतलेली आहे। भारत देशामध्ये सगळ्यात जास्त महिलांसाठी कोणी काम केलं असेल तर ते आपले विश्वगुरु मोदी पगलू यांनी। हो, सगळ्यात सुरुवातीला त्यांनी महिला सन्मानाचं पहिलं काम केलं ते म्हणजे लग्न केलं आणि बायकोला वाऱ्यावर सोडून देऊन झोला उठा के निकल पडे। हा तर व्हिडिओ पाहून मला एवढा राग आला होता। तुम्ही सोशल मीडियावर माझ्या इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पाहिला असेल, जवळपास 1 मिलियन तो व्ह्यूज गेलेला आहे। मी याला खूप शिव्या दिल्या, राईट। माझा संताप गेला होता, कारण कोणाच्याही पर्सनल बायकोवर तुम्ही नाही बोलू शकत। प्रधानमंत्री आहे जो माणूस, त्याच्या बायकोला यानं म्हणला की तुम्ही बायकोला वाऱ्यावर सोडून दिलं आणि दुसऱ्यांच्या मुलींसाठी तुम्ही काय चांगलं करणार, राईट। तसं तर भाऊचं स्वतःचं एकदा लग्न मोडलं होतं, हुंड्यामुळे लग्न मोडलं होतं। दुसऱ्या वेळेस अशाने लग्न मोडलं की भाऊला असे कामं करतोय, भाऊ कांड करतोय म्हणून समोरच्या पार्टीने याला मुलगी दिली नाही। तर अशा प्रकारे 2दा लग्न मोडल्याच्या नंतर यानं स्वतःला त्याच्या जागी ठेवून बघला का? नाही बघला त्याच्या जागी ठेवून। का नाही बघला? कारण फक्त आणि फक्त याला सोशल मीडियावर व्ह्यूज घ्यायचे असतात, सोशल मीडियावर लाईक्स घ्यायचे असतात। यानं हा मुद्दा, जर प्रधानमंत्री मोदीचं काही चुकत असेल, हा मुद्दा वेगळ्या पद्धतीनेही मांडला असता, पण यांनी नाही मांडला। याने डायरेक्ट त्याच्या पर्सनल गोष्टीला गेला। पर्सनल गोष्टीला गेल्याच्या नंतर यांनी फक्त आपल्या व्ह्यूज आणि लाईक आणि कमेंटसाठी, जेणेकरून लोकांना डोपामाइन क्रिएट होते ना लोकांचा सोशल मीडियावर। रविराज दादा व्हिडिओच्या समोर आले म्हणजे काही ना काहीतरी आता नृत्य करून दाखवतील, काही ना काहीतरी आता करून दाखवतील, जेणेकरून माझा डोपामाइन क्रिएट होईल, राईट। असंच आहे ना, जेणेकरून त्यांच्या समर्थकांचा, आता ते समर्थक कुठे येणार माहिती आहे का? कमेंटमध्ये येणार। इंस्टाग्रामच्या कमेंटमध्ये त्याचे समर्थक मला रोज येऊन शिव्या देतात। माझं काही वाकडं नाही होत, सरळ। आता ही पेन आहे, पण तुम्ही दुसरं समजून घेऊ शकता, माझं काही वाकडं नाही होत, राईट। त्या कमेंट्सनी किंवा तुमच्या धमक्याने, तुमच्या शिव्यानी, कारण मी जे बोलतोय तथ्यावर बोलतोय। तुम्ही ज्याला बाप म्हणलाय तो सुद्धा मला त्याचं उत्तर देत आहे का? नाही देत आहे। आणि असं मोदीच्या पर्सनल लाईफवर जाऊन, प्रधानमंत्र्याच्या पर्सनल लाईफवर जाऊन हा फक्त लाईक्स आणि व्ह्यूज घेतो आणि नंतर प्रशासनानं काही केलं, नरड दाबला रे म्हणून बोंबलं थिंडतो आणि प्रशासनाला दाब देतो आणि आपल्या पोलीसवाल्यांना दबाव देतो की माझ्यासोबत हे असं काही झालेलं आहे, आणि स्वतःचे कांड स्वतः नाही बघत। हे आहे तुमचा शेतकरी पुत्र। सब रेडी, सब तयार, भाजपच्या कार्यकर्त्यांना टाळ्या वाजवायला तयार राहा, येतोय इन्कलाब जिंदाबाद। नंतर मला याचं एक खटकलं की यानं स्वतःच्या ऑफिसमध्ये भगतसिंगांचा फोटो लावला, राईट। भगतसिंगांचा फोटो यांच्या मागे आहे, तसं ते छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे, खूप साऱ्या महान लोकांचा फोटो आहे आणि सोबत भगतसिंगांचा पण फोटो आहे। यांचा फोटो लावण्याच्या समोर, त्यांच्या फोटोच्या समोर यांना असे कांड करतो बसल्या बसल्या। कांड इन द सेन्स की व्हिडिओमध्ये ना देशासाठी काही बोलत, देशाच्या विरोधात काहीही बोलू शकतो। एआय मध्ये आता तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओ, एआय भारताचा होऊच नाही शकत। भारत एआय मध्ये खूप मागे आहे, टेक्नॉलॉजी मध्ये खूप मागे आहे। भारताला त्यांना अनापशनाप तिथे बोललेला आहे, राईट। नंतर भारताच्या कुठल्याही यानं चांगल्या गोष्टी नाही सांगत, वाईटच सांगत आलेला आहे। मग कुठलं भगतसिंगांचं, कुठलं छत्रपती शिवाजी महाराजांचं, कुठलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं याचं काम करतोय, जेणेकरून यानं त्यांना ऑफिसमध्ये हा फोटो लावतोय त्यांचा।
माझं असं म्हणणं आहे की त्याला बीजेपीच्या विरोधात जर व्हिडिओ बनवायचा असेल ना बनवायला पाहिजे. याला कुठून तरी फंडिंग येत असेल, दुसऱ्या पार्टीकडून फंडिंग, तू बनव, बीजेपीसाठी व्हिडिओ बनव, सगळ्यांसाठी. पण जे भारतामध्ये चांगलं झालं ते बोल ना भाई. शेतकऱ्यांसाठी जर काही भारतामध्ये चांगल्या स्कीम आहेत तर ते बोल ना. स्वतःला शेतकरी पुत्र म्हणतो तर शेतकऱ्यांना भारतामध्ये काय चांगलं आहे हे सांग. आता म्हणशील काहीच चांगलं नाही. भाऊ माझा बाप शेतकरी आहे, खूप चांगला आहे भारतामध्ये शेतकऱ्यांसाठी. तुम्ही फक्त त्या स्कीमचा आणि तुम्ही फक्त त्या जे स्कीम आली ना त्याचा लाभ घ्यायलाही पाहिजे. खूप लोकांना हे माहिती नाही. हा भाऊ सोशल मीडियामध्ये मोठा स्टार झाला, याचं काम आहे सांगणं की ही स्कीम आहे, तुम्ही ही युज करू शकता, असं तुम्ही काम करू शकता. हे नाही, याला फक्त आणि फक्त एका पार्टीला पर्टिक्युलर शिव्या द्यायच्या आहे, एका पार्टीकडून पैसे खायचे, आपलं घर भरायचे, बाकी काहीही नाही आहे. नंतर यानं स्वतःला हिंदू म्हणतो आणि भारतामध्ये हिंदूंच्या विरोधात किती जास्त बोलल्या गेलं. हिंदू गुरूंना शिव्या दिल्या, प्रभू श्रीरामाच्या म्हणजे मिरवणुकीवर दगड घातले गेले, महाराणा प्रतापजींच्या मिरवणुकीवर दगड घालण्यात आले. हिंदूंना खूप काही बोलतात, मंदिरांवर खूप काही बोलतात. हा स्वतःला हिंदू म्हणतो पण त्यांच्या विरोधात यानं आज पण एकही आवाज नाही उठवला. एकही आवाज मला दाखवायला उठवला, कधीही नाही उठवला. मग स्वतःला हिंदू म्हणण्याचा अर्थ काय भाऊ, जर तू स्वतःच्या धर्मासाठी स्टँड नाही घेऊ शकत. म्हणून ते भगतसिंगांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो यांना लावण्याची याची लायकी आहे का? तर नाही आहे. आता ही होती भाऊच्या एकदम फीडची रेकॉर्डिंग, राईट, स्क्रीन रेकॉर्डिंग होती. भाऊने एवढ्या फीडमध्ये एवढे भरून ठेवले कॉक्रोच जनता पार्टीचे व्हिडिओज, प्रोटेस्टचे व्हिडिओ, स्टुडंटसाठी अन्याय व्हायला एवढे व्हिडिओज भरून ठेवले. का भरून ठेवले? कारण ते फक्त आणि फक्त बीजेपीच्या विरोधात एक मोर्चा होता म्हणून. आज जे झारखंडमध्ये चालू आहे त्याच्यासाठी फक्त आणि फक्त एक व्हिडिओ आला आणि त्या व्हिडिओमध्ये 3 मिनिटाचा व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओ 1.5 मिनिटामध्ये फक्त भाजपचे अंडभक्त, भाजपचे अंडभक्त, भाजपचे भक्ताड, भाजप हे खाजप, आणि भाजप सुद्धा नाही खाजप म्हणला यानं, राईट. आणि तिथं INC, इंडियन नॅशनल काँग्रेस. अरे भाऊ चाटायची एवढी चाटायची नसते ना, पार त्यांची चाटून चाटून चिकनीच करून टाकायला, त्यांना उद्या बसताना त्रास व्हायचा. एवढी चाटून आहे कोणाची पण, राईट. जर तुला खरंच स्टुडंटचं लागलेलं आहे की मला स्टुडंटसाठी चांगलं करायचंय, मी स्टुडंटसाठी बोलतो, तर सगळ्या स्टुडंटसाठी बोल. केरळ मधल्या स्टुडंटसाठी बोल, झारखंड मधल्या बोल, पंजाब मधल्या बोल, सगळ्यांवर बोल. सगळ्या स्टुडंटवर अन्याय झाला. तू का नाही बोलत तिथे? कारण आम्हाला इथे समजून येतो तुझा एजेंडा, तुझा प्रोपगेंडा, तुझी सोच समजून येते. फक्त तू एका पर्टिक्युलर पार्टीच्याच विरोधात आहेस, एका पर्टिक्युलर पार्टीकडून पैसे घेऊन एका पर्टिक्युलर पार्टीला चॅलेंज करतोस. बाकी तुझं दुसरं कुठलाही काम नाही आहे. पण सध्या मी परेशान आहे माझ्या क्वीनला झालेल्या आजारपणामुळे. हो, मागच्या 2 सर्व्हिसिंग झाल्या, हा प्रॉब्लेम काही सॉल्व्ह होत नाही आणि कोणी लक्ष द्यायला तयार नाही. आता ही मी माझ्या गाडीचं इंजिन स्टार्ट करतोय, झालं स्टार्ट. आता या इंजिन मधून जो आवाज येतोय तो कंटिन्युअसली खुटखुट खुटखुट खुट आवाज येतोय. मी जेव्हा स्कोडाच्या शोरूमला गाडी सर्व्हिसिंगला दिली, मागच्या 2 सर्व्हिसिंगला हा प्रॉब्लेम दाखवला, पण त्याच्यावरती सोल्युशन काही भेटलेलं नाहीये. हो, सोल्युशन, या गाडीला 5 वर्षाची वॉरंटी होती. या गाडीमध्ये कोणताही प्रॉब्लेम आला इंजिनला की कंपनी नीट करून देणार होती, पण कंपनी हात वर करते. मग आता मगाशी मी एक स्टेटमेंट वाचलं दंडकरी साहेबांचं की इथेनॉल मिसळण्यामध्ये माझा कोणताही हात नाहीये. आता यानं इथेनॉलवर व्हिडिओ बनवला, राईट. जवळपास मला जेवढं माहिती आहे याच्याकडे गाडी 2 वर्षापासून आहे. भारतामध्ये इथेनॉल मिसळलं जातं पेट्रोलमध्ये मागच्या 5 वर्षापासून. तुम्ही जाऊन चेक करा, राईट. आणि मागच्या 5 वर्षापासून शेतकऱ्याच्या उसाला किती भाव आहे हे पण चेक करा. कारण इथेनॉल बनतं उसापासून. जर शेतकऱ्यांचा उसापासून इथेनॉल बनत असेल आणि आपल्या भारतामध्ये एवढी नीड असेल तर त्या उसाची किंमत वाढते, शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू शकतो, राईट. आणि हा काय म्हणतो, नितीन गडकरीने असं केलं की इथेनॉलमुळे माझी गाडी बंद व्हायली. यानं आत्ताच का केली? मागच्या 2 वर्षापासून याची गाडी आहे, 5 वर्षापासून इथेनॉल मिक्स होल्या जातं आणि आत्ताच यानं का बनवलं? मग मी सोशल मीडियावर पाहिलं, अरे देवा, इथेनॉलच्या विरोधात म्हणजे नितीन गडकरीच्या विरोधात यांनी कॅम्पेन चालवलं की नितीन गडकरी शुड रिझाइन, नितीन गडकरीने इस्तीफा दिला पाहिजे. मला वाटलं की यस, अब मेरे को इसका गेम समझ में आया, अब मला याचं प्रोपगेंडा समजणं आलं होतं, राईट. तशाच प्रकारे याला नितीन गडकरीचा इस्तीफा पाहिजे. याने याचीच गाडी काढली, याच्याच गाडीचा यूज केला आणि माझी गाडी खराब झाली, असं झालं तसं झालं सांगितलं आणि नितीन गडकरीच्या विरोधात यानं व्हिडिओ बनवला, राईट. तिकडून असं पाकिट आलं की असं पाकिट इकडून व्हिडिओ बनवतो, असं आलं की असा व्हिडिओ, राईट. जे चालू आहे भाऊ तेच करतो आणि तिथून लाईक्स भेटतात, तिथून कमेंट भेटतात. का माहितीये का? भारत आपला जे रुलिंग पार्टी आहे ना त्याच्यासोबत 60% असते, पण बाकीची 40% जनता आहे ना ते अपोजिशन कडून असते, राईट. जे पूर्वज काळातून चालत आलेले काही राहतात चमचे लोक, ते अपोजिशन कडून असतात. त्यांना एक डोपामाइन असते क्रिएट करायचा, यार कोणीतरी येऊ मोदीला शिव्या द्यावं, कोणीतरी येऊ अमित शहाला शिव्या द्यायला पाहिजे, कोणीतरी यायला पाहिजे चालू सरकारला शिव्या द्यायला पाहिजे. आणि हे बीजेपी सोबतच नाही होत, हे काँग्रेस उद्या सरकारमध्ये येऊ द्या, काँग्रेसच्या पण विरोधात होते,
राईट, हे काँग्रेसच्या पण विरोधात होणार आहे आणि हे सोशल मीडियावर दिसतं तसं राजकारण असतं का? नाही. मग हे याच लोकांना खुश करतो त्यांच्या विरोधात व्हिडिओ बनवून. आणि जे अपोजिशन वाली पार्टी असते ना, ते खूप जास्त इन्फ्लुएन्सरला पैसा वाटतो यांना टॅकल करण्यासाठी, यांना ट्रिगर करण्यासाठी, यांना अपोज करण्यासाठी. कोणाला? रुलिंग पार्टीला. बाकी तुम्ही याचा गेम असाच समजू शकता. सोशल मीडियावर एंड देन फडणवीस, एंड देन मोदी, फडणवीस, मोदी, अमित शहा, गडकरी हेच राहतात याच्या. यांना आजपर्यंत मला सांगा पंजाबच्या सरकारवर बोलला का? नाही. यांना आजपर्यंत मला सांगा झारखंड सरकारवर बोलला का? नाही. केरळमध्ये बोलला का? नाही. तामिळनाडूमध्ये बोलला का? नाही. हैदराबाद म्हणजे तेलंगणामध्ये बोलला का? नाही. का नाही बोलला ते तुम्हाला माहितीच आहे. फक्त आणि फक्त याचा डोपामाइन आणि यांच्या लोकांचं डोपामाइन बीजेपीला आणि भारताचे जे मेन सरकार आहे त्यालाच शिवाय देण्यामध्ये येऊन जाते. आता तुम्ही म्हणाल की रुलिंग पार्टीला शिवाय दिलं तर तुझं काय? माझं काही घंटा वाकडं होईना गेलं. पण लोकांना चांगलं गाईड करणं आणि वाईट काय आहे आणि चांगलं काय काय आहे हे एका इन्फ्लुएन्सरचं काम असते, जर तो इन्फ्लुएन्सर खूप मोठा असेल तर. चला आता लास्ट मुद्द्यावर येऊ. भाऊने एक नवीन बिझनेस मॉडेल स्टार्ट केला. आता 15 ऑगस्ट पर्यंत यानं 49 रुपयामध्ये याचा कोर्स देणार आहे. राईट, त्या कोर्समध्ये यानं एकदम बेसिक मध्ये ऍडव्हान्स पर्यंत पूर्ण पेरूची बाग, सगळं शेवगा योगा सगळं बहुतेक शिकवणार आहे 49 रुपयात देऊन. आणि मी आजच रील पाहिली की 10,000 याचे डाउनलोड ऍपचे कम्प्लीट झाले आणि 3,000 लोक त्यांनी रजिस्टर पण केले, ज्यांनी 49 रुपये दिले. आणि हे फक्त 15 ऑगस्ट पर्यंत आहे. 15 ऑगस्टच्या नंतर यानं 999 रुपये एका माणसाला देणार आहे दर महिन्याला. राईट, आता दर महिन्याला 999 रुपये द्या आणि शिका. असे लाखो शेतकरी, करोडो शेतकरी याच्याजवळ ऑलरेडी आहेत. त्याच्यापैकी याच्या कामाला लुभावून आरामशीर 50,000 शेतकरी, 20 कमीत कमी 10,000 शेतकरी गुणिले 999 करा. तुम्हीच विचार करा हा महिन्याला किती कमवणार आहे. राईट, हा झाला शेतकरी पुत्र, शेतकऱ्यांनाच लुटतोय. आता तुम्ही विचार कराल की याच्यात लुटायसारखं काय? तर काहीच नाहीये. जर त्या शेतकऱ्यांना त्याच्यातून फायदा होत असेल तर 49 रुपये, 999 रुपये खूप कमी आहे. तू 9,000 रुपये घे, त्यांना त्याच्यात फायदा दे. राईट, असं नाही ना. याचा कॅप्शन बघा, याच्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली कॅप्शन आहे लाखो कमवायचे का? लाखो कमवायचे का? लाखो कमवायचे का? मग उद्या जर पाऊस पडला, उद्या जर कुठली हानी झाली, काय तुझं जे नेचर असते ते आपल्या हातात असते का? नैसर्गिक काही अडचणी येऊ शकतात, ते तुझ्या हातात आहे का? नाही. पण यानं काय म्हणा, लाखो कमवायचे का? लाखो कमवायचे का? उद्या जास्त पाऊस झाला, पाऊसच नाही पडला, उद्या अतिवृष्टी झाली, सगळ्या शेतं वाहून गेले तर काय करणार आहे भाऊ? मग डबल सरकारला दोष देणार आहे. मग डबल काय करणार आहे? निसर्गाला दोष देणार आहे ना. मग पहिलेच्यानं लाखो कमवायचे का म्हणून शेतकऱ्यांना का लुभवतोय? यानं याच्या आधी पण गेम केला होता. याच्या ऍपवर क्लिअर म्हणजे याच्या वेबसाईटवर क्लिअर लिहून होतं की मी पेरूच्या बागेमध्ये 15 लाख रुपये एकरी देणार. एकही शेतकऱ्याला 15 लाख रुपये एकरी नाही दिला यानं, एकही शेतकऱ्याला. खूप सारे शेतकरी त्याच्यात फसले. ज्यांना फसले, ज्यांनी याचा विरोध केला त्यांचे यांनी कॉल नाही उचलले, त्यांना हा इग्नोर करू लागला. राईट, आणि त्यांचे फोन बंद केले. आणि शेतकरी किती दिवस मागे लागणार आहे? शेतकरी आपल्या कामाधंद्याकडे बघतो. याच्यासारखा शेतकरी फिरस्ती तर नाही ना. ते आपल्या कामाकडे बघतो, याच्या नादी जास्त दिवस लागत नाही. हा येऊन डबल सोशल मीडियावर शेतकरी पुत्राने गेला, हे शेतकरी पुत्राने गेला. आणि काही चमनचिंगे राहतात जे याच्या सपोर्टमध्ये राहतात. आता ते चमनचिंगे किती आहेत किती नाही ते तुम्हाला माहित आहे. राईट, खूप जण असे राहतात जे याच्या सपोर्टमध्ये येतात आणि माझ्यासारखे लोक जे डोळे उघडण्याचा प्रयत्न करतात त्यांना शिव्या देतात आणि त्यांच्या अपोजला जातात. त्यांच्यासाठी काही मीम बनवतात, काही वेगवेगळे फोटो बनवतात आणि सोशल मीडियावर जाहीर करतात. पण बाबांनो, तुम्ही हे काहीही करून माझं वाकडं होणार नाहीये काही पण मी जे डोळे उघडतोय, मी जे तुम्हाला सांगतो, याच्याने खूप साऱ्या शेतकऱ्यांचा, लाखो शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. कारण पहिले यानं स्कीम आणली होती, त्याच्यात फायदा नाही झाला. या जर 49 रुपयात, 999 रुपयात जर शेतकऱ्याचा फायदा झाला ना, मी सर्वात पहिले रविराज साबळेला थँक्यू म्हणतो. मी सर्वात पहिले. पण नुकसान झालं तर रविराज साबळे ते नुकसान भरपाई करून देणार आहे का याची हमी यानं पहिल्या द्यावं. मग पोस्ट टाकावं की लाखो कमवायचे का? लाखो कमवायचे का? लाखो कमवायचे का? जेणेकरून शेतकरी जे राहतात ना, शेतकरी जेणेकरून दुसऱ्याचं कर्ज घेऊन याच्या कोर्सला बाय करून यानं जे सांगितलं ते शेतात लावू नये. दुसऱ्याकडून व्याजी कर्ज घेऊन शेतात लावू नये. म्हणजे झालं माझं फक्त एवढंच आहे. एक शेतकरी, माझे वडील शेतकरी आहेत, जर बाहेरून शेतकऱ्यानं कर्ज घेऊन जर स्वतःच्या शेतात लावलं आणि नैसर्गिक दृष्ट्या काही जरी झालं, काही जरी नुकसान झालं ना, ते शेतकऱ्यांना जिंदगीभर भोगावं लागते. ते आपलं कर्ज आहे ते नील नाही होत. मग याच्या लाखो कमवायच्या नादात त्यांनी जर लाखो रुपये कर्ज करून याच्या शेतात जर लावलं आणि नुकसान जर झालं तर ते भरपाई रविराज साबळे करून देणार आहे का? फक्त याची हमी द्यायला पाहिजे. मग आम्ही त्याला सगळे स्वागत करू आणि आम्ही सगळ्या जणांनी याला या जे धंदा आहे, यानं जे करायला धंदा, ते सगळ्यांना बघू. राईट, आतापर्यंतचा व्हिडिओ बघून तुम्हाला समजलं असेल की शेतकरी पुत्र शेतकऱ्यांना लुटून आपलं घर भरत आहे. बाकी तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असा व्हिडिओ जर पाहायचा असेल, बघा
त्याला हेट पसरू नका, ना त्याच्या कमेंट खाली जाऊन तुम्ही शिव्या देऊ नका, काहीही करू नका. फक्त ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण लोकांचे डोळे उघडले पाहिजे. लोकांचे डोळे आज बंद आहेत, हे डोळे उघडले पाहिजे आणि बघितलं पाहिजे की खरंच काय चालू आहे, खरंच रविराज काय करण्याचा प्रयत्न करतोय. हे सगळे डोळे उघडले आणि नंतर जर तुमची कॅपॅसिटी असेल लॉस करून घ्यायचा किंवा तो झेलायचं जर उद्या काय कमी जास्त झालं तर तुम्ही त्याच्याकडे जा, आणि नसल तर तुम्ही शांत बसा बाबांनो. आणि माझा व्हिडिओ पाहून जरी एक जण जरी शांत झाला ना तर माझ्या या व्हिडिओची जी मेहनत आहे ती सफल झाली. तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, खाली कमेंटमध्ये नक्की तुमची राय पण सांगा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.